ब्रिटनच्या राजघराण्याला आज एका अशा वादळाने घेरलंय ज्याची कल्पना कदाचित कोणीही केली नसेल। ज्या राजवाड्यातून जगावर सत्ता गाजवली गेली त्याच राजवाड्यातला एक राजपुत्र आज पोलिसांच्या कोठडीत आहे। ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांना यूके पोलिसांनी अटक केली आहे। ज्या दिवशी त्यांचा 66वा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांना ही कायद्याची भेट मिळाली। पण हे सर्व इतक्या टोकाला कसं गेलं? एका राजपुत्राला राजवाड्याबाहेर काढून थेट पोलीस कोठडीत जावं का लागलं? यामागे नक्की काय गौडबंगाल आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनच्या राजघराण्यातील या सर्वात मोठ्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। राजेशाहीच्या नावावर चाललेला हा काळा खेळ आणि जेफ्री एप्स्टाईन नावाच्या एका लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या या राजपुत्राशी संबंध आज आपण उलगडणार आहोत। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ही घटना घडली 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळचे 8 वाजले होते। सँडरिंगहॅम इस्टेटमधील वूड फार्म हे त्यांचं निवासस्थान जिथे माजी प्रिन्स अँड्र्यू राहत होते। तिथे अचानक पोलिसांचा ताफा धडकतो। साध्या विषयातील 8 अधिकारी 6 वाहनांच्या ताफ्याने या परिसराला वेढा घालतात। कोणालाही काही समजायच्या आत पोलिसांनी अँड्र्यू यांना ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता। माजी प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा गंभीर संशय आहे। त्यांनी ब्रिटनचे व्यापारदूत म्हणून काम करत असताना काही अत्यंत संवेदनशील सरकारी आणि गोपनीय कागदपत्रे जेफ्री एप्स्टीन नावाच्या वादग्रस्त उद्योगपतीला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। यूके पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर रायटर्स आणि इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आणि जगभरात एकच खळबळ उडाली। ब्रिटनच्या इतिहासातील एखाद्या राजपुत्राला अशा प्रकारे अटक होण्याची ही अत्यंत दुर्मिळ आणि धक्कादायक घटना आहे। जेफ्री एप्स्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर होता ज्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे अत्यंत गंभीर आरोप होते। 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। पण जाता जाता तो अनेक बड्या हस्तींची नावं मागं सोडून गेला आणि त्यातलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे प्रिन्स अँड्र्यू। 2010 मधील काही ईमेल्स आता तपास यंत्रणाच्या हाती लागले आहेत। जेव्हा अँड्र्यू हे ब्रिटनचे अधिकृत व्यापार दूत होते तेव्हा त्यांनी गुप्त व्यापारी अहवाल आणि गुंतवणुकीची माहिती थेट एप्स्टीनला पाठवली होती। एका ईमेलमध्ये तसंच समोर आलंय की अधिकृत सल्लागाराने माहिती पाठवल्याच्या अवघ्या 5 मिनिटांनंतर ती माहिती अँड्र्यू यांनी एप्स्टीनला फॉरवर्ड केली होती। म्हणजे देशाची सुरक्षा आणि गोपनीयता एका अशा माणसाला विकली गेली जो स्वतः गुन्हेगार होता। अमेरिकेच्या न्याय विभागाने 2026च्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या एप्स्टाईन फाईल्समध्ये हे सर्व खुलासे केले आहेत। अँड्र्यू यांच्यावरील आरोपांची यादी इथंच संपत नाही। हे प्रकरण केवळ कागदपत्रांच्या देवाणघेवाणीपुरतं मर्यादित नाही तर यात नैतिक अधपतनाचा कळस गाठला गेलाय। 2014 मध्ये व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या एका महिलेने प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचे आणि तस्करींचे आरोप केले होते। तिने असा दावा केला होता की जेव्हा ती अल्पवयीन होती तेव्हा जेफ्री एप्स्टीनने तिला प्रिन्स अँड्र्यू सोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले होते। हे संबंध लंडन, न्यूयॉर्क आणि एप्स्टीनच्या खासगी बेटावर 3 वेळा ठेवण्यात आले होते असा धक्कादायक आरोप तिने केला होता। सुरुवातीला अँड्र्यू यांनी हे सर्व आरोप फेटाळले पण 2019 मध्ये त्यांनी बीबीसीला दिलेली एक मुलाखत त्यांच्यावरच उलटली। त्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे त्यांची प्रतिमा सुधारण्याऐवजी अधिकच डागळली। अखेर 2022 मध्ये त्यांना या संदर्भातील दिवाणी खटला न्यायालयाबाहेर मोठा दंड भरून निकालात काढावा लागला। जरी त्यांनी गुन्हेगारी जबाबदारी स्वीकारली नसली तरी लोकांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतंच। जेव्हा हे सर्व आरोप वाढत गेले तेव्हा ब्रिटनच्या राजघराण्याने विशेषतः राजा चार्ल्स तिसरे यांनी अत्यंत कठोर पावले उचलली। राजघराण्याची प्रतिमा वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याच भावाला बेदखल करण्याचा निर्णय घेतला। गेल्या वर्षीच राजा चार्ल्स यांनी अँड्र्यू यांच्याकडून प्रिन्स आणि ड्यूक ऑफ यॉर्क यांसारख्या सर्व पदव्या काढून घेतल्या। त्यांनी बॅकिंगहॅम पॅलेसमधून बाहेर काढण्यात आलं आणि लष्करी संरक्षणही काढून घेण्यात आलं। राजघराण्याने स्पष्ट केलं की प्रिन्स अँड्र्यू हे केवळ आता अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील। त्यांच्याकडे कोणताही राजशिष्टाचार उरला नव्हता। एका राजपुत्राला सामान्य नागरिकाप्रमाणे घराबाहेर काढणं हे ब्रिटनच्या राजेशाहीसाठी किती नामुष्कीचं होतं याची आपण कल्पना करू शकतो। राजवाड्याच्या निवेदनात म्हटलं होतं की कायदा आपलं काम करेल आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कृत्यासाठी विशेष सवलत दिली जाणार नाही। या अटकेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही, मग तो राजपुत्र असो किंवा सामान्य माणूस, कायद्यासमोर सर्व समान आहेत। हेच आपल्या लोकशाहीचं मूळ आहे। राजा चार्ल्स यांनी या अटकेला विरोध केला नाही।
उलट त्यांनी पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे। राजघराण्याचा हा पवित्रा दाखवतो की त्यांना आता अँड्र्यू यांच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये। एप्स्टीन फाईल्समध्ये अँड्र्यू यांचे काही आक्षेपार्ह फोटो सुद्धा समोर आले आहेत, ज्यात ते एका मुलीसोबत जमिनीवर पडलेले दिसतात। या फोटोंनी त्यांच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंच आहे। ज्या राजघराण्याकडे जनता आदराने बघते तिथला एक सदस्य अशा थराला जाऊ शकतो, हे पाहून ब्रिटनमधील जनतेनेही प्रचंड रोष व्यक्त केला। प्रिन्स अँड्र्यू यांच्या जीवनाचा हा प्रवास पाहिला तर तो एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाही। राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ते अत्यंत लाडके चिरंजीव होते। 1982च्या फॉकलंड युद्धात त्यांनी नौदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केलं होतं आणि ते युद्धवीर म्हणून परतले होते। पण 20 वर्षाच्या काळात त्यांनी ज्या संगतीत राहणं पसंत केलं त्याने त्यांचा सर्व पराक्रम आणि सन्मान मातीत मिसळला। जेफ्री एप्स्टीन सारख्या गुन्हेगारांशी मैत्री करणं त्यांना इतकं महागात पडलं की आज ते 66व्या वर्षी तुरुंगाच्या वाटेवर आहेत। गोपनीय माहिती विकण्याचा आरोप जर सिद्ध झाला तर त्यांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो। हा केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नाही तर एका व्यवस्थेचा आणि राजेशाहीच्या प्रतिमेचा पराभव आहे। ब्रिटनच्या राजघराण्याला लाभलेला शेकडो वर्षांचा इतिहास अशा घटनांमुळे कलंकित होतोय। आज ब्रिटनमध्ये लोकशाही आणि राजेशाही यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। आता या प्रकरणाचा तपास पुढे कसा सरकतो हे पाहणं रंजक ठरेल। पोलीस कोठडीत असलेल्या अँड्र्यू यांच्याकडून कोणती गुपितं बाहेर येतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। एप्स्टीनच्या जाळ्यात अजून किती बडी नावं अडकली आहेत आणि अँड्र्यू यांनी नक्की कोणती गोपनीय कागदपत्रे बाहेर पाठवली होती याचा उलगडा लवकरच होईल। आणि आशा आहे ही घटना आपल्याला सांगते की गुपितं कितीही खोल गाडली गेली तरी कधी ना कधी ती बाहेर येतातच आणि जेव्हा ती बाहेर येतात तेव्हा ती राजवाड्याच्या भिंतीही कापून टाकतात। तुम्हाला काय वाटतं? ब्रिटनच्या राजघराण्याने प्रिन्स अँड्र्यूवर केलेली कारवाई योग्य आहे का? आणि एका राजपुत्राने आपल्या देशाची गोपनीय माहिती एका गुन्हेगाराला देणं यावर तुमची प्रतिक्रिया काय? या अटकेमुळे राजेशाहीची प्रतिमा सुधारणार की अधिकच बिघडणार? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।